ती यायची वेळ जशी जवळ येईल आणि मिनिट काटा 6 वरून पुढं झुकू लागेल तसं मला काही सुचत नाही. तिला थोडा अवधी आहे खरं, पण आत बसवत नाही. कथेतील पात्र बोलवत नाहीत. हातातली लेखणी जिथल्या तिथं थांबते. मनातली हुरहुर शिगेला पोचते. सारं जसंच्या तसं टाकतो. तिच्या पुढं कथाकथेतील पात्र लटकी वाटतात. तुरंत बाहेर येतो. बागेतल्या आंब्याच्या डहाळीला धरून तिच्या वाटेकडं नजर लावून उभा राहतो. शीला, माझ्या पत्नीची लहान बहीण, ती हे आतून पाहत असते. तिला वाटतं, काय हे, कसलं हे मुलखा वेगळं प्रेम. पण मी तरी कसं सांगणार. येईल येईल, इतक्यात येईल. आलीच असेल. तिचं स्वागत करायला हवं. नाही केलं तर छे, तसं कुठं झालंय. माझी नजर सैरावैरा धावते. इतक्यात ती दृष्टीस पडते. झप झप धावत असलेली. आता जवळ येईल. हातातली पाटी भिरकावून देईल आणि कडकडून मिठी मारेल. खरं मला तेवढा दम कुठला. अंगणातल्या आंब्याची डहाळी सोडून पुढं होतो. हात वर करून हाक देतो. ओ नीता. हवेत लहरत लहरत माझी हाक तिथवर पोचते. ती आपले दोन्ही हात हवेत उडवीत प्रतिसाद देते. दादा, मी आले. अंधमाट सुटते. पण दोघांमधलं सगळं अंतर तिनंच आपल्या चिमण्या पावलांनी तोडू नये म्हणून मी पुढं होतो. तो क्षणात ती मला येऊन बिलगते. मग क्षणभर कोणीच काही बोलत नाही. ती स्तब्ध, मी स्तब्ध, जणू ब्रह्मांड सापडल्यागत. इतक्यात युनिव्हर्सिटीच्या मनोऱ्यामधल्या घड्याळात 6चे लयदार ठोके पडतात. जीवाला मोकळं मोकळं वाटतं. मघा जीव किती अवघडला होता. आता नजर जाते युनिव्हर्सिटीच्या त्या उंच होत गेलेल्या मनोऱ्याकडं, त्यावरून धावणाऱ्या मोकळ्या आभाळाकडं. आम्ही दोघं बोलत आत येतो. दिवसभर माझ्या मनात कोंडून राहिलेलं मला बोलायचं असतं. ती कथेचे कागद बाजूला सारून टेबलावर बसते. पण शीला कुठलं जमून देते. जणू आमच्या प्रेमाचा तिला द्वेष असावा असं बोलते. नीता, ये बघू, हात पाय धुवून घे, चहा तयार आहे. मग माझ्याबरोबर ती चहा घेते. 2 बिस्किटे दातांनी कुरतडते. एव्हाना 2 घरापलीकडील तिची मैत्रीण दारात उभी असते. हा, कपू काय ग, मी विचारतो. नाही, काही नाही नीता, ती मोजकं बोलते. तिला हवी असते नीता, तिच्याच वयाची ती. नीता तिच्याकडे पाहते. अर्धा अधिक चहा तसाच टाकून 1 बिस्किट उचलून ती बाहेर पडते. दोघे अंगणात येतात. आता त्या दोघीत मी काहीतरी भलतंच. शिवाय लोक काय म्हणतील हा विचार आहे कायच. हातात हात गुंफून दोघी आंब्याच्या झाडाखाली येतात. त्यांचं जग वेगळं आहे, माझं जग वेगळं. शरीरानं जवळ गेलो तरी मनानं जवळ जाता येत नाही. मीही बालपण जगलो, पण त्यातली एकही स्मृती माझ्याजवळ नाही. कथेला सुरुवात करतो. कुठवर आलो होतो आपण. सगळं विसरलं. पात्र पसरली. मेळ लागत नाही. कथा जमत नाही. शब्द उतरत नाहीत. शीलाला बोलावतो. तिच्याबरोबर कथेची चर्चा केलेली असते. आता शब्द तिचे माझी कथा लिहायला सुरुवात करतो. नाहीतर ती नाराज व्हायची. एक एक शब्द घडवीत जातो. तोच तिची हाक. दादा, आम्हाला आंब्याचे डहाळे हवेत, आम्ही आंबे लावणार आहोत दादा. सारे बाजूला सारतो. आंब्याच्या झाडावर चढतो. 5-6 डहाळे मोडतो. तिचे आंबे लावतो, पिकत घालतो. आता माझं अस्तित्व संपतं. अंधार पडू लागल्यावर तिला बळेच हटकावे लागते. कितीतरी गोळा केलेल्या वस्तू त्या तशा कवडी मोलानं टाकते. हात झाडून उठते. उद्याचं उद्या. अद्याप स्वतःच्या हातानं जेवत नाही.
तिला एक एक चिमण घास भरवावा लागतो. कुशीत घेऊन ऊब द्यावी लागते. एकटी झोपत नाही. दादा, तुम्ही पण झोपा ना, ती म्हणते. चिमणा हात माझ्या अंगावर टाकून बिलकते. सवितानं लावलेली सवय. मला लटकं का होईना पण झोपावं लागतं. एवढी एकच सवितेची आठवण. दुसऱ्या अनेक आहेत, पण क्षणाक्षणाला तिचा भास होणारं नीता हे तिचं प्रतिरूप आहे. मरताना तिचा जीव लवकर गेला नाही, घुटमळत राहिला. मी जेव्हा नीताला जवळ घेऊन सांगितलं, हे बघ सविता, हे बघ, नीताला मी थोडं सुद्धा विसरणार नाही. तू तर चाललीस आणि आता माझ्यापाशी नीताखेरीज उरलंयच काय. 4 दिवस ती मृत्यूशी झुंजत होती. ज्यासाठी तिचा जीव मागं घुटमळत होता, त्या तिच्या एकुलत्या एक नीताला सांभाळण्याचं वचन मी दिलं होतं. माझी मुलगी, मी बाप असून सांभाळणार नव्हतो असं नव्हतं. कुणीही बाप आपल्या अपत्याचा सांभाळ करतो हे कुणी त्याला सांगावं लागत नाही. खरं म्हणजे त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. कदाचित मी दुसरं एखादं लग्न करीन आणि त्यामुळं नीताची आभाळ होईल एवढं सवितेला सांगायचं होतं. आणि तसं घडू नये म्हणून चालून आलेली 3-4 स्थळं मी पूर्ण डावलली होती. नाही, माझं तुर्तास विचार नाही अशी बोळवण केली होती. नीताला सावत्राई ही कल्पनाच मला सहन झाली नाही. नीताच्या अपत्य प्रेमात दुसऱ्या कोणाची भागी नाही. आता तिची माझी संगत अशी जमली आहे की ती नसली की माझ्या मनाचा मोर नाचत नाही, अंतरीचा पारवा घुमत नाही, मेघमाला गरजत नाही. सारं स्तब्ध, अचेतन. एवढ्या मोठ्या आभाळात कुठं कसली हालचाल नाही. वारा पडू नये, कथा पुढं धावत नाही. गौंड्याने घडवून टाकलेल्या दगडागत शब्द पडून आहेत. वास्तू खोळंबून आहे. एरवी किती दंगा, किती गोंधळ, अवघं घर डोक्यावर. हे काय दादा, ते काय दादा. दादा दादा, मला नवा फ्रॉक हवा, नवं पुस्तक हवंय. हे नकोय, फाटलंय हे. नको तर नको, अगं दुसरं आणतो. नाही, आत्ता आणा, आणि बाहुली पण आणा मोठी. हो हो म्हणता म्हणता जीव बेजार होऊन जातो. पण तसं जीवाला हलकं वाटतं, हवेत उडणाऱ्या पिसासारखं. मनाचा फुलोरा फुलतो, पारवा घुमतो, शब्दगंध दरवळतो. हिना, केवडा, गुलाब, सारं काही. कार्तिकात फुललेल्या चांदण्या रात्री इतकं प्रसन्न, शरदातल्या चांदण्यासारखं स्वच्छ, अगदी कर्दळीच्या दलावर पडलेल्या दवबिंदूसारखं निर्मळ. कथा पुढं धावू लागते. असं तिचं आणि माझं मुलखा वेगळं प्रेम केवळ सवितेला दिलेल्या वचनासाठी नव्हे, लोभच जडला असा. तिचा शाळेतला तेवढा विरह सहन होतो. 5 वाजल्यावर तिची घरी यायची घाई असते आणि ती येणार म्हणून स्वागताला मी उभा असतो. 5 वाजलेत. तिची शाळा सुटली. रोजच्याप्रमाणे व्यवहार. कलत्या शरीराला झाडाचा आधार आहे. डोळे तिच्या वाटेकडे खेळून आहेत. क्षणाक्षणाला मनाची अधीरता वाढते. काळीज दुगदुगत आहे. आता 5:30चा ठोका पडेल. ती आलीच असेल, खालच्या वळणाला किंवा वरच्या चन्नम्मा चौकात. तिच्या मानानं शाळा थोडी लांबच आहे. 1 मैल अंतर चालून यायला अर्धा-1 तास लागतो. चिमुकले पाय, हातात पिशवी, पायात चप्पल, फ्रॉकचा घोळ, आणि हे सावरत ते कितीचं अंतर तोडणार. तरी तुरु तुरु चालत असते, दुडू धावत असते. या कन्नड मुलखाच्या शहरात मराठीची अवघी 1च शाळा. ती जाते ती माळगड्डी.
सुरुवातीला तिचे आजोबा सकाळी 11ला पोचवत आणि सायंकाळी 5ला आणत. 6 वर्षाचं वय, स्वतः जाण्या येण्याचं नाही, त्यात हा कानडी मुलूक. नीताला तर मराठीशिवाय काही कळत नाही. शाळेत गेल्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा ती शाळा सोडून एकटीच परतली तेव्हा मी गारच झालो. ही एवढी लहान आणि आडवे 3-4 रस्ते, रस्त्यावरची अखंड वाहणारी रहदारी ओलांडून ही आलीच कशी? जिथं माझ्यासारखा कळता माणूस ह्या शहरात चुकतो तिथं ही एकटी आली कशी? आणि हा निवास सापडला तरी कसा तिला? एवढी वाहनं धावणारी कुठे सापडली कशी नाही? कुणा मवाल्याच्या नजरेतून निसटली कशी? पुढं विचार करण्याची माझी मती कुंठली. ही इथवर आली हेच विलक्षण. नाही, आता ही शाळाच नको. हो नये ते होऊन बसायचं. बघू पुढल्या वर्षी. तोवर तिचे गुरुजी कानडी हेल फेकत दारात हजर. मुलगी आली या काय हो? मी होय म्हटल्यावर त्यांचा श्वास सुटला. पाय आत टाकला आणि घाम टिपत म्हणाले, डोळा चुकून कशी आली कळाले नाही हो. वर्गात नाही, शाळेत नाही, मग गेली कुठं? मी घाबरलो. लहान हो, काय झालं, कुठं चुकली, काय करायचं? बरं झालं घरी आले. चुकली असती तर काय केलं असतं हो? या ना बसा. शीलाचे पण हेच गुरुजी. शीला MA झाली, पुढं कॉलेजात प्राध्यापिका झाले, पण हे अद्याप पहिली शिकवतात. ती अगत्यानं पुढं म्हणते, जाऊ नका, चहा टाकते. छे, सगळी मुलं शिक्षक हुडकतात. नाही सापडलं तर मी पोलिसात वर्दी द्यायला सांगितली या. चलतो, येईन केव्हा तरी. ते म्हणाले आणि आल्या वाटे परतले. त्या दिवसाचा हा प्रसंग. नीता अशी. मी नकोच म्हटलं तरी तिची शाळा सुरू झाली. रोजच्या रोज जाय सुरू झाली. आता तिच्या परिचयाचे रस्ते आहेत. ती एकटी जाते, एकटी येते, क्वचित कोणी बरोबर जातं येतं. 5:30 व्हायला आलेत. आत्ता टोल पडेल. माझी नजर लांबते. ह्या वेळेला ती समोर दिसायला हवी. थोडी कुठंतरी रेंगाळली असेल. नजर पुढं धावते. रस्त्यावरच्या मुलांचे चेहरे निहाळू लागते. पुढून मुलांचे घोळके येत असतात. ही कानडी मुले, यांना मराठी येत नाही. मला कानडी समजत नाही. कुणाला विचारणार? नाही, या मुलात तर नाही आहे. तिची पोज, चालण्याची ऐट लांबून ही ओळखू येते मला. काय 5:30? आतून शीला बाहेर येते. तिला पिता पुत्रीचं प्रेम बघायचं असतं. ती विचारते, काय भाऊजी, नीता आली का? माझ्या काळजातला प्रश्न. नाही ग शीला, नीता आली नाही अजून. अंतरात किती अधीरता, आवाजात आर्द्रता. ती म्हणते, हा येईल आता, तिची वेळ झालीच आहे. अधीरता, हुरहुर, काळजातली धाकधूक. इथं उभं राहत नाही. शत्रूची टेहळणी करावी तशी नजर रस्त्यावर भिरभिरते. तिचा हा रस्ता, नेहमी ती याच रस्त्याने येते. हा धारवाड गोवा रोड, यास फ्रंटियर रोडही म्हणतात. पोरीने केस विंचरून काळीभोर वेणी पाठीवर सोडावी असा काळा टार रोड. तांबड्या मातीतून उठून दिसतो. मिनिटाला मोटारीची धुडं धावत असतात. ट्रका भरलेल्या मोकळ्या सिटी बसेस, जाणाऱ्या येणाऱ्या त्या टांग्यांची वर्दळ, घरी परतणाऱ्या गवळ्यांच्या गाई म्हशी. असा रस्ता नेहमी धमाल रहदारीचा. शाळकरी पोरं मोटार गाड्यांना भीत नाहीत. एखादं आडवत जातं. ड्रायव्हर जोरानं हॉर्न दाबतो, ब्रेकवर पाय ठेवतो, तोंड बाहेर काढून एक शिवे हसडतो, बे साला मरताय क्या. तोवर समोरून गाडी येते. स्टिअरिंगची पक्कड घट्ट होते. पाय ब्रेकवर सज्ज असतात. दोघं एकमेकांना घासून जातात. ड्रायव्हर काय बडबडला हे त्या कानडी मुलाच्या लक्षात येत नाही. तो फक्त बाजूला पळतो. जळणाचा मोठा भारा घेतलेली तरणीबांड लमाणबाई कंबर करकरत जाते. ड्रायव्हरच्या हावऱ्या नजरेतून सुटत नाही. तिची टंच भरलेली छाती त्याच्या काळजात रुतते.
हाय तेरी जवानी. किन्नर अब्दुल्ला त्याला साथ देतो. कर कर. मोटारीची चाकं फरफटली. ड्रायव्हरने हँडब्रेक ओढला. ट्रक जिथल्या तिथं थांबला. माझ्या छातीत चर्र झालं. नीता एवढंच पोर मेलं असतं नव्हे, शरीराच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या असत्या. लहान मुलांनी यायचा हा रस्ता नव्हे. माझ्या काळजात धस्स होतं. मी शिलाला आवाज देतो. शिला. ती हातातलं काम टाकून धावते. काय भाऊजी? अगं नीता आली नाही. 5:30 तर होऊन गेलेत. आत्तापर्यंत यायला हवी होती. काय? नीता आली नाही? ती घड्याळात पाहते. 6ला केवळ 5 मिनिट कमी असतात. यायला हवी हो. इतका वेळ कधी राहिली नाही ती. माझं काळीज हलवणारं तिचं चिंतेचं बोलणं माझ्यानं थांबवत नाही. डोक्यात एकच चक्कर. एव्हाना नीता यायला हवी होती. मग का आली नाही ती? का कुठं मघासारखी? छे, असला अभद्र विचार. पण मनात अशा वेळी असलेच अमंगळ विचार येतात. रस्ता तर चुकली नसेल. तो चिमणा जीव कुणी मवाल्याने नसेल ना उचलला. का नाही घडणार? महिन्यापूर्वी एक मुलगी अशीच शाळेला गेली. ती परतलीच नाही. आणि रोजच्या वृत्तपत्रातून तरी काय थोड्या बातम्या येतात. मुले पकडणाऱ्या टोळ्या, आमिष दाखवून मुलांना पळवून नेणारे कानफाटे संन्यासी, भूल थाप देऊन उचलणारे भिकारी मुलांना विकतात, डोळे काढून विद्रूप करतात, भीक मागायला लावतात, मुली कुंटणखाण्यात विकतात. जास्त नाही, अवघ्या 200-300ला. काय गुजरत असेल त्या बालमनावर? कशा सोसवत असतील त्या व्यथा? काळजाच्याही काळजाचा तुकडा काढणारा प्रश्न. मघाचाच प्रसंग. नशीब बलवत्तर म्हणून ते पोर वाचलं. हे ट्रकवाले हातवट्टी ढुसून झिंगत गाड्या चालवतात. कोण रस्त्यात सापडलं मेलं तर यांचं काय जात आहे? पैसा ओतला की सही सलामत. खून नव्हे हत्या, तीही नव्हे नजर चुकीने घडलेला अपराध. पण नीतासारखं एखादं निष्पाप अर्भक त्याला बळी पडतं. ज्याच्या हाडामासाचा आहे, ज्यानं कटीस्कंधी खेळवलंय, जीव लावून जपलंय, त्या आतड्याचं काय? याची कल्पना त्याच आतड्याला. काळीज ढवळून निघतं. मी बेचैन होतो. झपाझप पाऊल पुढं पडतं. नजर कावरी बावरी होते. रस्ता रहदारीनं तुडुंब भरलेला. अशा गर्दीत गोंधळणार, चुकणार. वास्तविक मी पाठवून द्यायला नकोच होते. खरं माझं ऐकलं कुठं जात आहे? हा पहिला चौक. पोलीस उभा आहे. पण माझी नीता त्याला काय ठाऊक असणार आहे? तो वाहतुकीवर नियंत्रण करणार का मुलं पाहणार? मी रस्त्याचा चेहरान चेहरा पाहतो. कुणाच्या आडून चालली असेल चुकली म्हणून. एकटी आहे, धाकटी आहे, परमुलखातली आहे. पुढं पुढं मी धावत असतो रस्त्यानं. रस्ता निहाळत असतो. नेहमीच्या तिच्या वाटेनं तिच्या शाळेपर्यंत जातो. कदाचित तिथं कुणा मुलाबरोबर खेळत असेल. पण शाळेत कुलूप आणि व्हरांड्यात 4 रोग्यांनी घेतलेला आसरा होतं. तेही काळीच संपलं. आता हुडकणार कुठं? या वेड्या वाकड्या पसरलेल्या शहरात मी धावणार कुठं? कुणाची ओळख नाही. सवितेच्या मृत्यूनंतर तिला इथं आणली. लहान आहे, खेळेल आजोळी, वाढेल आजोळी ही भावना. सवितेला वचन दिलं होतं, जीवाला लावून सांभाळीन. सविता गेली. मी जाते. पण जाते म्हणू नका. नीता आहे ना माग. पहा हुबेहूब माझ्यासारखी आहे. माणसानं माणसाच्या आत्म्यावर प्रेम करावं. तुम्हीच म्हणता. बघा ना, माझाच आत्मा ही नीता आहे. हो, बघा तरी नीट. पुढचे तिचे शब्द दाटले. डोळे डबडबले. 2 थेंब नीताच्या हातावर पडले. सवी. माझा लाडका शब्द बाहेर पडला. तिला अधिकच हुंदका फुटला. हे काय ग?
मी तिचे डोळे पुसत म्हटलं, वेळ संपत आली होती. पोटाशी धरलेली नीता माझ्या स्वाधीन केली. तिचा अमोल ठेवा मी उचलून घेतला. तिची महाप्रयाणाची तयारी चालली होती. श्वास जड जड होत होता. ती आता कधी परतणार नव्हती. जे स्वाधीनच नव्हतं ते घडलं होतं. पण नीता कुठं आहे? नीता कुठं गेली? कोणत्या रस्त्यानं गेली? का कुणी उचलून नेली? उचललीच असेल. कुणीही उचलावं तसं तिचं रूप आहे. राम सीतेसाठी वेडा झाला होता. झाडावेलींना तो सजीव समजून विचारत होता, माझी सीता तुम्ही पाहिली का? तुम्हाला ती कुठं दिसली का? या वाटेनं गेली का? तरी ती त्याची पत्नी होती, परकुळातली होती. आणि माझी नीता माझ्या रक्ताची, हाडामांसाची. या हाताने तिला भरवलं, खेळवलंय, छातीशी पोटाशी लावलं. थोडं थोडकं नाही, तब्बल 5 वर्ष पुरुषी अंतरात आईचं कातडं केलं. थोडं हो केलं की डोळा उघडत होता, हात थोपटत होता. अशा प्रत्येक गोष्टीची तिची मी काळजी घेत होतो. तिच्या बाबतीत कुणावर विसंबूत नव्हतो. आईचं सुख तिला नव्हतंच. आणि आई म्हणायच्या वेळी तिच्या जिभेवर दादा आलं आणि माझ्या मुखात नीता. नीता कसला ग मी तुझा बाप? मला साधं सांभाळताही आलं नाही. नाही, असं नाही व्हायचं. हे बघ नीता, तुला शोधून काढीन, आकाश पाताळ एक करीन, करायलाच हवं. त्याखेरीज मला चैन पडणार नाही, डोळा लागणार नाही आणि जीवही जाणार नाही माझा. कदाचित स्टेशन रोडनं गेली असशील, कशाच्या तरी नादात अगर तंद्रीत. किती केलं तरी तू लहान, केवळ 6 वर्षाची आहेस. मला धाकधूक होतीच. एका दिवशी तू चुकशील, कुणीतरी फकीर तुला पळवून नेईल, तुझे डोळे काढून तुला अंध करील, चेहऱ्यावर तापलेल्या सळीनं डागण्यात येईल. दादा दादा, तू किंचाळशील, आकांत करशील. तुझा विद्रूप चेहरा, अंध चेहरा, हे भिकारी तुला भिक्षेचं साधन करतील. हा रस्ता घराकडे वळत नाही, स्टेशनला जातोय. रस्त्यावर मुंग्यांसारखी माणसं आहेत, पुढे जायला वाट नाही. माझी नीता कुणाला माहीत नाही. ती चुकली याची कुणाला दखल नाही. प्रत्येक जण बाप आहे, पण एका हरवलेल्या मुलीच्या बापाचे, त्याच्या व्यथेचे अंतःकरण कुणी समजू शकत नाही. किती मोठ्यानं ओरडलो मी. अहो अहो, माझी नीता चुकली आहे. हो, आत्ताच चुकली आहे. रस्ता हरवून बसली आहे. कुणी पाहिली का? कुणाला कुठं दिसली का? सांगा हो, बोला. नाही, तुम्हा कुणाला दिसली नाही? तुम्ही पाहिली नाही? एवढ्या माणसापैकी एका नाही. तेवढीच आहे हो, माझी एकुलती एक. अद्याप हातानं जेवत नाही. मी भरवतो तिला, चिमणे घास घालतो, पेंगत खाते. तुम्हा एवढ्या माणसाला तोडगली नाही, सापडली नाही. कदाचित जंगलात सापडली असती, पशुपक्ष्यांनी चिवचिव करून सांगितलं असतं, पण इथं माणसात सापडणार नाही. खरं आहे तुमचं. हरवलेली वस्तू कोणीतरी उचलतं, तसं माझ्या नीताला. नीता ओरडलो, घसा फोडून ओरडलो, पण आवाज नाही. शरीर धावत आहे, डोळे शोधत आहेत. हे स्टेशनात घुसून बसलेले भिकारी, प्रवासी, हा आडोसा तो आडोसा, नाही, कुठेही नाही. असती तर दिसली असती. दडेल कशी? फुल आहे, फूल माझं ते गुलाबाचं, बटमोगऱ्याचं, रातराणीचं, ते थिपून कसं राहील? आता सुभाष रोड, मोटार अड्डा, मग गल्ल्याबोळ, डाकूंचे अड्डे, भिकाऱ्यांची पालं, सारं काही. जीवात जीव नाही, पायाला दम नाही, सारखं पळतोय, धावतोय, पण कुठं नाहीये ती. अगदीच हैराण होतो. हॅलो, पोलीस स्टेशन. मी देसाई बोलतोय. देसाई,
नहीं कन्नड़ इल्ला, मराठी हिंदी बरतती है। मेरी मेरी नीता नाम की लड़की, 6 बरस की, स्कूल छूटने के बाद कहीं रास्ता भूल गई है, नहीं अब तक घर लौटी नहीं। हाँ हाँ, बाल कटवाए हैं, रंग गोरा है गोरा, बदन में केसरी रंग का फ्रॉक है, कन्नड़ नहीं आता, मराठी मराठी। हाँ हाँ, शुक्रिया शुक्रिया। सुभाष रोडच्या पुढे एसीसी बँक, त्यानंतर मध्यवर्ती चौक. कधीतरी नीताला मी इथं आणत असे. मग तिचा खाऊ, तिची खेळणी, तिची पसंती, तिला हवं ते, तिचे खूप हट्ट पुरवताना कौतुक वाटे. आपले हट्ट कुणी पुरवलेच नाहीत, मी एकटी असून हे असं तिला वाटायला नको. या धारवाड रेस्टॉरंटमध्ये तिला हवं ते खाऊ घालत होतो. काय 9 अद्याप सापडली नाही. वृत्तपत्रात जाहिरात द्यायला हवी, बक्षीस ठेवायला हवं. किती ठेवावं? 100, 500, याहून मोठं म्हणजे कुणीतरी या लोभानं परत आणून देईल. 1000 शिवाय वर खुशीच आहे. सारी दुकानं बंद, दुकानं बंद. जो तो घरी परततोय. सिटी बस स्टॉपवर कोण गर्दी. रोजची ही सगळी माणसं. कोण चुकलं नाही, कोण गमावलं नाही. मग माझी नीताच कशी चुकली. हताश होऊन घरी परतत होतो. आता माझं तिथं काय होतं. पण वाटलं कदाचित घरी आली का पाहावं. पाय उचलत नव्हता. याच वाटेवर नीतासह कितीदा फिरलो, सकाळ संध्याकाळ. आता तिचं अस्तित्व उरलं नाही. अनंतात पसरलं, चारी वाटं पसरलं. तिच्या शोधाचं क्षेत्र किती व्यापक झालं. काय कुठे सापडेल. फार फार कठीण आहे. घरी शिला वाट पाहत असेल म्हणून पाय उचलतात. तिला सांगितलं की संपलं. ती 4 अश्रू ढाळील आणि आपलं दुःख मोकळं करेल. पण मी अशा यातना इंगळीच्या दंशातही नसतात. कशाचा तरी आधार, निदान हे दुःख ओरडून सांगायला तरी. नीता नीता, छातीचा भाता फोडणारी हाक, अनंताला वेधणारी हाक. काय भाऊजी, नाही सापडली? नीता नाही सापडली का? मी निर्विकारपणे मान हलवली. तिला याचं दुःख झालं असेल, नाही कसं म्हणू. त्याशिवाय का ती स्तब्ध झाली. परंतु माझ्या आतड्याची कालवा कालव तिलाच नव्हे, खुद्द परमेश्वरालाही जाणवायची नाही. आता हे घर रीत आहे. माझ्या पुढे उभी असलेली शिला रीती आहे. जग रीत आहे. मी आंब्याच्या डाळीला रेलून उभा आहे. इथं ती खेळायची, आपला डाव मांडायची. कल्पना आणि ती. घरी अनेक जण येतात, चौकशी करतात, सगळे कानडीत. मला कळत नाही. मी निस्तब्ध आहे. पुढं अंधार आहे. दादा दादा. अरे ते कोण ओढून नेतंय माझ्या नीताला? कोण ओढून नेतंय? नीता नीता नीता, आलो आलो. मागून शिलाची हाक ऐकू येत होती. पण त्याही पुढे मी धावत होतो, पुकारत होतो. नीता नीता नीता.